हा व्हिडिओ बघितलाच असेल ना तुम्ही. किती भयानक आहे, म्हणजे काय चाललंय काय जगात. एका मयांक नावाच्या मुलाला, रोशन नावाच्या माणसाने किती वाईट पद्धतीने मारून टाकलं आहे, किती वाईट पद्धतीने त्याची हत्या केली आहे. आणि जस्ट छोट्याशा रिझनवरून, की काय तर पावसाचं पाणी येतं आहे आणि डोअर बंद करण्याच्या रिझनवरून. हे रिझन आहे कोणाला तरी मारण्याचं. बापरे, म्हणजे खरंच वाईट परिस्थिती आहे. आजकाल लोकांना खूप इझी झालं आहे कोणाला मारून टाकणं किंवा स्वतःचा जीव देणं. सगळ्यांना खूप इझी वाटतं आहे. एनिवेज, माहीत नाही, तिथे सगळी लोक होते, खूप जण होते, व्हिडिओ काढणारे होते, पण कोणी मदतीला धावलं नाही. कदाचित इतरांना भीती वाटली असेल की आपण मध्ये गेलो तर आपल्याला पण मारलं वगैरे. तर माहीत नाही, आपल्याला ती सिच्युएशन काय होती ते सांगणं, म्हणजे मी इथे बसून ती सिच्युएशन सांगणं चुकीचं आहे. पण तरी आपण ॲटलिस्ट एका गोष्टीची काळजी घेऊ शकतो. कुठेही पब्लिक प्लेसमध्ये जरी जाणार असाल तरी प्लीज कुठल्याही छोट्याच्या गोष्टीवरून कोणाचीही आर्ग्युमेंट करू नका करू. अवॉइड करा. तो जो सेल्फ रिस्पेक्ट असेल, तो इगो असेल, ॲटिट्यूड असेल ना, तो थोडा वेळासाठी साईडला ठेवा. पण नको ती आर्ग्युमेंट. कारण आपल्याला नाही माहिती आहे की समोरचा पर्सन कसा असणार आहे, तो कोण असणार आहे, त्याची मेंटॅलिटी काय असणार आहे, तो कुठल्या गोष्टीतून आलेला असणार आहे, त्याचे विचार कसे असणार आहे, आपल्याला काहीच माहिती नाही आहे. त्यामुळे प्लीज अवॉइड करा ही छोटीशी काय, कुठलीच कोणाशी डोकं लावणंच ॲक्च्युली अवॉइड करा पब्लिक प्लेसेसमध्ये. नाही माहिती आहे आपल्याला कोण कसं आहे. त्याऐवजी हे लक्षात ठेवा की घरी वाट बघणारं आपलं कोणीतरी आहे, आपले आई बाबा आहेत, भाऊ बहीण आहेत, आपले पार्टनर्स आहेत. सो नको ते आर्ग्युमेंट्स अवॉइड करा. हां ठीक आहे, तू शहाणा बाबा, मी मूर्ख, म्हणून शांत बसा. वाटलं असेल तर प्लीज नक्की अप्लाय करा.